नमस्कार, आपण पाहत आहात GS9 न्यूज। अंधारी प्राथमिक केंद्रास वॉटर फिल्टर संच उपलब्ध करून दिले। प्रतिनिधी जाकीर बेग अंधारी। वीरबेल ॲनिमल हेल्थ लिमिटेड कंपनी ही कुक्कुटपालन व्यवसायातील नामांकित कंपनी आहे। ही कंपनी आपल्या होणाऱ्या वार्षिक नफ्यातून काही अंश वेगवेगळ्या संस्थांना किंवा गरजू लोकांना मदत करीत असते। त्याच अनुषंगाने अंधारीसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वच्छ व निर्जंतुक व शीतल पाणी पिता यावे म्हणून या कंपनीतर्फे अंधारी केंद्रीय प्राथमिक शाळेसाठी एक वॉटर फिल्टर व वॉटर कूलर हे संच उपलब्ध करून देण्यात आले आहे। या प्रोजेक्टचे शुभारंभ गावचे सरपंच नलू तायडे, उपसरपंच डॉक्टर मनोहर गोरे, माजी पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर पाटील तायडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले। वीरबेक हेल्थ लिमिटेड कंपनीतर्फे कंपनीचे सिनियर सेल्स मॅनेजर इम्रान शहा तसेच कंपनीचे सेल्स एक्झिक्युटिव्ह अधिकारी भाऊसाहेब हलवर हे उपस्थित होते, ज्यांच्या प्रयत्नांतून हे संच शाळेत उपलब्ध करून देण्यात आले, असे गावचे कुक्कुटपालन व्यावसायिक जावेद पटेल, हकीम पटेल, नईम पटेल, तुळशीराम गोरे, संजय महामुनी आदींची मुख्य उपस्थिती होती। कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक अशोक गोंडाळे, प्रशालेचे शिक्षक भाऊसाहेब साबळे, शिक्षिका अर्चना हिंगमिरे तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुनील तायडे, उपाध्यक्ष वर्षा तायडे तसेच अजिनाथ काटकर, दिनेश खरात व विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर आज आपण आलो आहोत अंधारी येथे केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये। येथे विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून वीरबेक ॲनिमल हेल्थ यांच्या मार्फत वॉटर फिल्टर प्लांट देण्यात आले। तरी आपण यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेऊया। सर, आपले नाव? माझं नाव इम्रान शहा आहे आणि मी या कंपनीमध्ये एरिया बिझनेस मॅनेजर म्हणून काम बघतो। तर वीरबेकच्या CSR फंडाच्या योजनेअंतर्गत आम्ही हा जो वॉटर प्युरिफायर आहे आम्ही या प्राथमिक शाळेमध्ये या ठिकाणी डोनेट केलेला आहे आणि यामागचा उद्देश हा आहे की विद्यार्थ्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि हा प्रोजेक्ट मिळण्यासाठी आम्हाला अंधारी गावातल्या सर्व पोल्ट्री व्यावसायिकांनी अतिशय चांगली मदत केली। त्याचप्रमाणे या सर्व शाळेच्या सर्व स्टाफने सुद्धा आम्हाला फार चांगली मदत केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही या ठिकाणी हा जो वॉटर प्युरिफायर आहे या शाळेमध्ये आम्ही देण्यात दिलेला आहे। धन्यवाद। सिल्लोड तालुक्यातील मागील वर्षी खरीप हंगामात पेरणी केलेल्या मका पिकाचे दाणे पूर्ण न भरल्यामुळे घटांबरी तालुका सिल्लोड येथील 116 शेतकऱ्यांना मोठा फटका बसला। सरकार प्रतिनिधी विनोद बगळे हळदा या गावातील 240 एकरीपेक्षा जास्त क्षेत्रावर मकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली होती। एकरी 25 क्विंटल मकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी 5 क्विंटल सुद्धा उत्पादन पदरात न पडल्यामुळे या शेतकऱ्यांनी बोगस बियाणे देणाऱ्या कंपनी विरोधात दोष व्यक्त केला आहे। मागील वर्षीच्या खरीप हंगामात बायर क्रॉप सायन्स कंपनीच्या DKC 9178 वाणाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या मका उत्पादनास मोठा फटका बसला असून आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले। या संदर्भात शेतकऱ्यांनी सातत्याने कृषी विभागाकडे संबंधित कंपनीच्या तक्रारी केला। त्यानुसार तालुका तक्रार निवारण समितीचे प्रत्यक्षात जाऊन मका पिकाची पाहणी केली। यानंतर शेतकऱ्यांचे सुमारे 50 ते 55% नुकसान झाल्याचा पंचनामा व अहवाल देखील दिला, परंतु संबंधित कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र अद्यापही भरपाई देण्यात आलेली नाही। आता हतबल होऊन शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठीचा पाठपुरावा करणे सोडून दिल्याची परिस्थिती पाहावयास मिळाली। मुळात कंपनीच्या विक्री करणाऱ्या प्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी कणसे लागल्यानंतर शेतकऱ्यांनी ओरड केल्यावर भेटी देऊन पिकांची परिस्थिती कंपनीच्या वरिष्ठांना कळवून शेतकऱ्यांना दिलासा देणे अपेक्षित होते, परंतु सुरुवातीला कंपनीच्या प्रतिनिधींनी देखील याबाबत पाठपुरावा करून नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करतो असे सांगितले। त्यानंतर मात्र संबंधित प्रतिनिधी, कृषी विक्रेता शेतकऱ्यांचे फोन देखील न घेत नसल्याची माहिती या वाहनाच्या विक्री केलेल्या दुकानदाराने दिली। 92-10 हे 2 वाहन जे दिलेले आहेत त्या 2 वाहनांच्या ठिकाणी जे काही कणसांना प्रॉब्लेम लागलेले नाही आहेत। काही कणस अर्धे आहेत, काही भरलेले आहेत पूर्णपणे। तर याचा आता आम्ही हे केलेलं आहे, पंचनामा केलेला आहे। याचा रिपोर्ट जो आहे तो आम्ही तुम्हाला उद्या लगेच त्वरित पाठवतो आणि आपल्याकडनं याचं जे काही उत्तर आहे सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या वतीने आणि पोलीस प्रशासनाच्या समोर आपण एक 15 दिवसांचा अवधी घेतलेला आहे
याचा जो काही निष्कर्ष असेल तो 15 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला अपडेट करू. पाटील साहेब स्पीकर ऑन आहे, तुम्ही आता बोलू शकता. शेतकऱ्यांसोबत तुम्ही बोलू शकता, म्हणजे त्यांना फक्त तुमच्या शब्दाने तुमचं आश्वासन ऐकून घ्यायचं. एक मिनिट ऐकून घ्या. हा पाटील येतो. सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांची जो काही त्रास झालेला आहे त्याबद्दल मी बाहेर कंपनीतर्फे तुमची दिलगिरी व्यक्त करतो. दुसरा महत्वाचा जे विषय आहे, सर्व म्हणजे अविनाश गोसावी साहेब आहेत, राजेंद्र पाटील साहेब यांनी इमिजिएटली तुमच्या इथे येऊन आज व्हिजिट केलेली आहे आणि हा संपूर्ण प्रकरणाचे जे गांभीर्य आहे हे गांभीर्य आम्हाला समजलेलं आहे. ओके, आणि हे आमच्या पातळीवरती आम्ही ते समजून वरती लगेच सांगितलेलं आहे. ओके, आणि या पद्धतीने जसं साहेबांनी सांगितलं की पुढच्या 15 दिवसात आपण याच्यावरती एक सॉलिड ऍक्शन जी आहे ही करू आणि तुम्हाला जो काही त्रास झालेला आहे याच्याबद्दल आपण 100% जे काही प्रोसेसमध्ये बसून आपण सर्व जे काही करता येईल ते आपण या माध्यमातून करू. ओके, तर त्याच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. ओके, आणि ह्याच्यावरती आपण नक्कीच सोल्युशन काढू या सर्व गोष्टींवरती. ठीक आहे सर, तुम्हाला बोलायचं. ठीक आहे सर, मी करतो. मार्फत ज्या काही कर्मचारी आपलं DKC कंपनीचे जे काही बाहेर कंपनीचे जे काही कर्मचारी घटंबरी गावामध्ये येऊन लोकांना खोटे आश्वासन देऊन गेले आणि 12 ते 13 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला कंपनीतर्फे आम्ही काही नुकसान भरपाई मिळवून देऊ असे खोटे आश्वासन देऊन गेले. त्यानंतर जिल्हा कृषी कार्यालयाचे जे काही कर्मचारी आहे त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा देखील केला. पंचनाम्यामध्ये कंपनीची जी काही मक्का आहे, बाहेर कंपनीची जी मक्का आहे DKC 9178ची जी मक्काचं जे वाण आहे त्या वाणाची जी चौकशी केल्यानंतर त्या वाणाला आपल्या मक्काला जे काही कणस आहे ते मक्काचे त्या कणसाला दाणेच नसताना त्यांनीसुद्धा त्या गोष्टी मान्य केल्या आणि अहवालसुद्धा शेतकऱ्यांना दिला गेला. आणि दुसऱ्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. भाऊ, तुमचं नाव काय? माझं नाव दीपक सोनवणे. मागच्या वर्षी आपल्या खरीप 2023च्या वेळेस काही आमच्या बऱ्याच गावातील शेतकऱ्यांनी डिकाल म्हणजे बाहेर कंपनीचं 9178 हे वाहन भरपूर प्रमाणात लागवड केलं. परंतु काय झालं, त्या मक्याच्या वाहनाला मध्ये दाणेच आले नाही. या सगळ्यांची तक्रार घेऊन आम्ही सगळे तालुका कृषी सगळे जेवढे पूर्ण विभागाचे पूर्ण कर्मचारी आहे त्यांना एकत्रित पंचनामा व त्याच्यावर हे घेऊन आमचं सरासरी 55 ते 60% नुकसान दाखवलं व त्यांना हे कंपनीवाल्यांना कळवलं. कंपनीवाल्यांनी एक दिवस आपल्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी त्या जिल्ह्याच्या ठिकाणी आम्हाला तिथं बोलवलं. काही शेतकऱ्यांना आम्ही बरेच शेतकरी गेलो. त्या शेतकऱ्यांसमोर सगळ्यांच्या अधिकाऱ्यांसमोर त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला 12,000 एकरी मदत करू, आम्हाला 15 दिवसात देतो असं सगळ्यांना आश्वासन देत आहे. पण त्यांचं काहीच रिप्लाय नाही, काहीच नाही. आम्हाला सांगता येते आमचं 55 ते 60% दरम्यान आम्हाला एकरी 50,000 रुपये मदत द्यायला पाहिजे, पण ते आम्हाला नुसतं हो सांगताय. कधी म्हणतो औषधी देतो, कधी म्हणतो काही मदत देतो, कधी म्हणतो मक्याच्या बॅगी देतो. 1 वर्ष उलटून गेलं पण तरी पण कोणत्याही प्रकारची मदत ते अजून देऊ शकले नाही. त्यानंतर तुम्ही कागदपत्री प्रोसेस केली का? हो, सगळी केली आहे. जे तालुक्याच्या पूर्ण कृषी विभागाचे, पंचायत समितीचे पूर्ण सगळ्या खात्याचे जे कृषी अधिकारी आहेत त्यांचे सगळ्यांचे एकत्रित पंचनामा घेऊन सगळं पूर्ण प्रकरण दाखल केलं आहे आम्ही. आता शेतकऱ्यांनी सगळ्यांनी निर्णय घेऊन आता आम्हाला सगळं एवढं पाठपुरावा घेऊन कोणीच मदत करायला तयार नाही. आम्ही आता हायकोर्टामध्ये प्रकरण टाकलं आहे त्या कंपनीबद्दल. शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार ही कागदपत्री जी प्रोसेस आहे ती शेतकरी वारंवार एकतर शेतकरी हा संकटात अडकलेला आहे आणि शेतकऱ्यावर जो संकटाचा जो सामना शेतकरी करत आहे आणि सामना हा जो शेतकऱ्याचा संकटकालीन सामना जो चालू असताना देखील कृषी विभागाकडून तसेच आपले हे जे बाहेर कंपनीचे जे मक्का आहे या मक्काचे जे कर्मचारी आहे समजा हे जे बाहेर कंपनीचे यांनी खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची घटांबरी येथील शेतकऱ्यांची दिशाभूल केलेली आहे. आणि हे शेतकरी जे आहे यांनी सारखा भाड्याला पैसे जरी नसले तरी 116 शेतकरी त्यांनी एकमेकांपासून पैसे एक वर्गणीच्या स्वरूपात जमा करून छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयामध्ये जाऊन वारंवार तक्रार अर्ज सादर केलेले आहे आणि ते सादर केल्यानंतरसुद्धा त्या शेतकऱ्यांना कोणत्याही गोष्टीचा न्याय मिळत नाही. येथील शेतकरी आणखी यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. रायसिंग रामसिंग करगे. बरं, तुमचं क्षेत्र किती आहे जमीन?
3 एकर मक्का किती लावलेली तुम्ही? 3 बॅग 3 बॅग मक्का लावलेली होती. त्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला तुमच्या शेताचा? मध्येच दाणे नाही दिला 91-78ला. कृषी अधिकारी जे ऑफिसचे जे लोक आले त्यांनी ज्यावेळेस पंचनामा केला त्यांना ते कळलं का? हा कळालं, त्यांनी पंचनामा पण केला. कंपनीचे लोक पण आलते, त्यांनी पण आश्वासन दिले. बरं, त्या आश्वासनामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं? 8 दिवसात करतो या 15 दिवसात तुमचं नुकसान भरपाई देतो असं काय सांगितलं? 15 दिवसात करतो. 15 दिवसाच्या नंतर झालं नाही, त्याच्यानंतर 1 वर्ष ओलांडून गेलं. वर्ष झालं. खरीप 2024 संपत आला आता. ते बियाणे देऊ, औषध देऊ, काहीच नाही. सिल्लोड तालुक्यातील घटंबरी गावामध्ये शेतकऱ्यांची एक प्रकारची दिशाभूल करण्यात येत आहे आणि शेतकऱ्यांना जर न्याय मिळाला जर नाही उपोषण करतील आणि कलेक्टर ऑफिससमोर अन्नत्याग आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील त्यांनी केलेला आहे. G9 न्यूज रिपोर्टर विनोद बगळे.